नमस्कार. पैसा माणसाचा जीव की प्राण हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. पैसा माणसाचा जीव की प्राण आहे. आजच्या काळामध्ये, आजच्या युगामध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या स्थितीमध्ये माणसाला सर्वात प्रिय म्हणजे पैसा आहे. म्हणजे पैसा हा माणसाचा जीव की प्राण आहे. पैसा आहे तर माणूस आहे, पैसा नाही तर माणूस नाही. म्हणजे माणसाचं जीवन हे पैशावरच अवलंबून आहे. माणसाचं अस्तित्व हे पैसाच आहे. माणसाची शान हे पैसाच आहे. माणसाचा मान हे पैसाच आहे. माणसाचा जीव हे पैसाच आहे. म्हणजे माणसाला सर्वांपेक्षा प्रिय, सर्वांपेक्षा आवडता पैसाच झालेला आहे. या पैशापायी त्यानं आपलं जीवन बेचिराग केलेलं आहे, कंगाल केलेलं आहे, नरकमय बनवलेले आहे. तो मायादया विसरला, प्रेम विसरला, सत्यता विसरला, एकता विसरला, सुंदरता विसरला, विचार सुंदरता विसरला, चांगलं राहणं विसरला, चांगलं जीवन जगणं विसरला, आपुलकी विसरला, मायादया विसरला, परोपकार विसरला, चांगुलपणा विसरला. कारण तो पैशाचा गुलाम झाला आहे. पैसा आहे काय? पैसा हा मानवानंच बनवलेला आहे. पैसा एक रंगीन चिटोरी आहे. मानवानंच बनवलेली पैसा एक रंगीन चिटोरी आहे, एक रंगीन कागद आहे. परंतु हाच माणसाला प्रिय आहे. माणूस हा पैशाचा गुलाम झालेला आहे. पैशाचा तो अधीन झालेला आहे. या पैशापुढे तर रिश्ते, नाते, भाऊ बहीण हे काही कळत नाही. या पैशाचा तो आंधळा झालेला आहे. या पैशापुढे तो आंधळा झालेला आहे. तो माणुसकी विसरून गेलेला आहे, नम्रता विसरून गेलेला आहे. चांगलं बोलणं, चांगलं राहणं, चांगलं वागणं, चांगलं व्यवहार करणं, चांगलं वर्तन करणं, हे सर्व काही तो विसरून गेलेला आहे. म्हणजे हा बघा, पैसा आज त्याला किती प्रिय आहे, पैसा आज त्याला किती आवडता आहे. माया नाही, दया नाही, प्रेम नाही, सत्यता नाही, एकता नाही, विचार सुंदरता नाही, चांगुलपणा नाही, परोपकार नाही, आपुलकी नाही, जिव्हाळा नाही, ममता नाही. फक्त त्याला पाहिजे पैसा. तो पैशासाठी काहीही करेल. त्याला पैशापुढे स्वतःच्या जीवाची पर्वा नाही, स्वतःच्या प्राणाची पर्वा नाही. तो दुसऱ्याची पर्वा काय ठेवणार? म्हणून त्याला प्रिय आहे पैसा. प्राण गेला तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, पण त्याला पाहिजे पैसा. अशा प्रकारे आजचं युग हे पैशाचं युग आहे. या पैशापुढे तो सर्व काही विसरला. माया विसरला, दया विसरला, प्रेम विसरला, चांगलं जगणं विसरला. जीवन काय असतं, जीवनाचा अर्थ काय, हे तो सर्व विसरला. जीवन हे एकदाच मिळते, जीवन वारंवार मिळत नाही. म्हणून जीवन जगावं आनंदाने, प्रेमाने, हसत खेळत, आनंदाने, मस्त मजेने, चांगुलपणाने, चांगल्या विचाराने, सुंदरतेने. परंतु माणूस जीवन जगतोय तर फक्त अहंकाराने, लालच हावने आणि धास्तीने, धावपळीने. अशा प्रकारे त्यास प्रिय पैसा झालेला आहे. तो सर्व काही विसरला आहे. तो जगणं विसरला आहे. तो जीवनाचा आनंद विसरला आहे, मौज मजा विसरला आहे, सुख विसरला आहे. या पैशाचा तो अधीन झालेला आहे. या पैशाचा तो गुलाम बनलेला आहे. परंतु पैसा श्रेष्ठ नाही, सर्व काही श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे माणुसकी. माणूस श्रेष्ठ आहे. या पैशामुळे तो इतरावर अत्याचार करतो, इतरांना त्रास देतो, खोटं बोलतो, लबाड ठरतो, दुसऱ्याला फसवतो, लुबाडतो, फसवणूक करतो, ढोंगी पाखंडी बनतो, लालची अभिष्ट बनतो. आणि त्यामुळे त्याचं जीवन नरकमय बनतं, कंगालमय बनतं. अशा प्रकारे माणसाला प्रिय झालेला आहे पैसा. माणसाला प्यारा आहे पैसा. माणूस प्यारा नाही, माणुसकी प्यारी नाही, माया दया प्यारी नाही. अशा प्रकारे तो लालची अभिष्ट बनलेला आहे. स्वतःच्याच हाताने
स्वतःचं जीवन त्याने नरकमय बनवलेलं आहे, कंगालमय बनवलेलं आहे. कारण तो पैशाच्या अधीन झाला आहे. आजचा काळ हा कलियुगाचा आहे. आज कोणी कोणाला ओळखत नाही. या पैशापुढे कोणी कोणाला चांगलं बोलत नाही, कोणी कोणाला मदत करत नाही, कोणी कोणाला सहकार्य करत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो माणूस चांगला आहे. तो माणूस कसाही असो, वागायला बोलायला उद्धट असो, वाईट विचाराचा असो, कसाही असो, परंतु त्याच्याकडे पैसा आहे तर तो माणूस चांगला आहे. परंतु ज्याच्याकडे पैसा नाही परंतु माणूस तो वागायला चांगला आहे, सज्जन आहे, इमानदार आहे, प्रामाणिक आहे, तरी तो माणूस चांगला नाही. म्हणून एवढं पैशाला महत्त्व आलेलं आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो कसाही असो तो चांगला, आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो कितीही चांगला असो तो वाईट. अशा प्रकारे आजचा युग झाला आहे, आजचा काळ झालेला आहे, आजचे लोकांचे विचार झालेले आहे. एखादा माणूस प्रामाणिकपणाने, इमानदारीने, कष्टाने मेहनतीने, चांगल्या गुणाने, सद्गुणाने जीवन जगत असेल, तसेच दुसऱ्यांचं भलं करत असेल, तसे चांगले विचार मांडत असेल, तसे त्याचे विचार चांगले असतील, आणि तो आपल्या लेखाद्वारे, आपल्या लिखाणाद्वारे जगाला, या समाजाला, या प्रत्येक व्यक्तीला जागृत करत असेल, समाज सुधारणा करत असेल, लोकांना चांगले मार्गदर्शन करत असेल, लोकांना चांगले ज्ञान देत असेल, एका वेगळ्या व्यक्तीद्वारे, वेगवेगळ्या पद्धतीद्वारे, एकेका मार्गाद्वारे, तेही प्रेमाने, माणुसकीने, फ्रीमध्ये तो दुसऱ्याला ज्ञान देत असेल, ज्ञानदान करत असेल, मार्गदर्शन करत असेल, सहकार्य करत असेल, प्रामाणिकपणे वागत असेल, चांगलं काम करत असेल, चांगलं कार्य करत असेल, समाज सुधारणा करत असेल, सर्वांचं हित बघत असेल, प्रत्येक व्यक्ती समाज देशाचं हित बघत असेल, तर अशा व्यक्तीला आज लोक वेडं म्हणतात, नावं ठेवतात, काही बोलतात, त्याच्या नावानं ओरडतात, त्याला वाईट म्हणतात. परंतु जो वाईट वागतो, ज्याला कोणाची गरज नाही, ज्याला कोणाचं हित नाही, ज्याला कोणाचं कल्याण नाही, जो स्वार्थी असतो, मतलबी असतो, आणि त्याला आज चांगलं म्हणतो. असा आजचा जमाना आहे, असा आजचा काळ आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो चांगला, ज्याच्याकडे पैसा नाही तो वाईट, असा आजचा काळ आहे. म्हणजे लोकांना सर्व काही प्रिय पैसा झालेला आहे. म्हणून एखाद्याने जर चांगला सल्ला दिला, एखाद्याने जर चांगलं मार्गदर्शन केलं, एखाद्याने जर एखाद्याची मदत केली, एखाद्या सहकार्य केलं, तो त्याला बैमान होतो. परंतु एखाद्याने त्याला मदतच केली नाही, सहकार्य केलं नाही, त्याच्यामध्ये त्याला धावून गेला नाही, परंतु त्याच्याकडे पैसा आहे, तो त्याला चांगलं म्हणतो. असा आजचा काळ आहे. म्हणजे आज प्रामाणिकपणाला महत्त्व नाही, आज माणुसकीला महत्त्व नाही, आज प्रेमाला महत्त्व नाही, आज सत्यतेला महत्त्व नाही, सत्याला महत्त्व नाही, आज एकतेला महत्त्व नाही, आज चांगल्या वागण्याला महत्त्व नाही, आज चांगल्या बोलण्याला महत्त्व नाही, आज चांगली कृती करणाऱ्याला महत्त्व नाही, आज चांगली शिकवण देणाऱ्याला महत्त्व नाही, आज ज्ञानाला महत्त्व नाही, चांगल्या शिक्षणाला महत्त्व नाही, चांगल्या तत्वाला महत्त्व नाही, चांगल्या मूल्याला महत्त्व नाही, चांगल्या गोष्टीला महत्त्व नाही, चांगल्या कार्याला महत्त्व नाही, चांगल्या वागणुकीला महत्त्व नाही, शिस्तीला महत्त्व नाही. आज महत्त्व आहे फक्त ते वाईट वागण्याला, वाईट विचाराला, पैशाला, वाईट वृत्तीच्या लोकाला, ढोंगी सोंगीला. चांगल्या माणसाला आज महत्त्व नाही. चांगल्या विचारांच्या माणसाला आज महत्त्व नाही. पण चांगल्या माणसाचं कोणी ऐकतच नाही, चांगल्या माणसाचा सल्ला कोणी घेतच नाही, चांगल्या माणसाचे विचार कोणी ऐकतच नाही. उलट चांगल्या माणसाला, सज्जन माणसाला, प्रामाणिक इमानदार माणसाला, चांगली कृती करणाऱ्या, चांगलं मार्गदर्शन करणाऱ्या, चांगली शिकवण देणाऱ्या, चांगलं ज्ञान देणाऱ्या, समाज सुधारणा करणाऱ्या माणसाला आज नावं ठेवतात, त्याला वाईट म्हणतात, त्याला अनेक प्रकारचा त्रास देतात, त्याला टॉर्चर करतात, त्याचं जगणं मुश्किल करतात, त्याचं जगणं खूप कठीण करतात.
परंतु वाईट माणसाला सर्वजण साथ देतात. असा आजचा काळ आहे. म्हणजे आज लोकांना पैसा प्रिय आहे. आज लोकांना चांगलं वागणं प्रिय नाही, चांगलं बोलणं प्रिय नाही, चांगलं राहणं प्रिय नाही, माणुसकी प्रिय नाही, चांगुलपणा प्रिय नाही, ज्ञान प्रिय नाही, शिस्त प्रिय नाही, सुंदरता प्रिय नाही, विचार सुंदरता प्रिय नाही, स्वच्छ वागणं प्रिय नाही, छान छान वागणं प्रिय नाही. तर आजच्या लोकांना प्रिय आहे पैसा, वाईट वागणं, वाईट विचार, वाईट बोलणं, वाईट राहणं. अशा प्रकारे आजचा काळ आहे. म्हणजे आज पैसा सर्वांचा जीव की प्राण झालेला आहे. पैसा सर्वांचा मायबाप झालेला आहे. पैसा सर्वांचा भाऊ बहीण झालेला आहे. पैसा सर्व काही लोकांचा झालेला आहे. पैसाच हा वर्चस्व लोकांचा बनलेला आहे. पैसाच अस्तित्व लोकांचं बनलेलं आहे. असा आजचा काळ आहे. परंतु सर्वात श्रेष्ठ आहे माणुसकी, प्रेम, सत्यता, एकता, सुंदरता, विचार सुंदरता. कारण यामुळे जीवन सुंदर होते. तर अहंकार, वाईट विचार, दुष्टपणा, पाखंडीपणा, ढोंगीपणा, लालच, हाव यामुळे जीवन कंगाल होते, नरकमय बनते. जो पैशाच्या मागे लागतो त्याचं जीवन मातीत जातं. त्याला वाईट दिवस येतात. त्याचं जीवन कंगालमय बनतं, नरकमय बनतं. लक्षात ठेवावं, पैसा सर्वश्रेष्ठ नाही, पैसा सर्व काही नाही, पैसा अस्तित्व नाही. तर सर्वात श्रेष्ठ आहे माणुसकी, सर्वात श्रेष्ठ आहे सत्यता, नम्रता, एकता, विचार सुंदरता, चांगुलपणा, प्रेम, आपुलकी, ममता, जिव्हाळा, मायादया ही सर्वात श्रेष्ठ आहे. हे लक्षात ठेवावं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.